बसल का भाऊ एवढा? तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आम्ही निघालोय सगळे फिरायला. तर कुठं चाललंय ते तुम्हाला हळूहळू समजेल. तरी नवीन ॲडमिशन आहे, प्लीज सांभाळून घ्या. सावली काळीच असते की सावलीला बी लाज वाटत. आजा हसावर बी दात दिसणार त्याचे. सर्वात मोकळं चाकण सोडून आम्ही आता बरेच पुढे आलेलो आहे. तरी आता कुणाला तरी फोन करून आबाळ हेपलायची वेळ झालेली. हा कुठे दादा? एक साईट होती द्यायला जीवीला 5 एकर आहे. इथं ते जवळ ते आळे फाटा आहे का? आळे फाटा ते इथे जुन्नरच्या अलीकडं रोड टच जमीन आहे आणि आपलीच आहे. हा अहो रेशोत ऐका ना, रेशोत ऐका. समजा 5 एकरात 100 फ्लॅट निघाले ना, त्यांना फक्त 10च द्यायचे. ते लय आडलेले, त्यांना लय कष्ट हे पाहिजे नाही. आता नाही पैशाची गरज आहे. ते म्हणतात डिपॉझिट पण नको, डायरेक्ट फ्लॅट द्या आम्हाला 10. 100 आता 5 एकरात कमीत कमी नाही म्हटलं ना 250-300 फ्लॅट निघत्याल. तिथं गुगल रेंज नाही येत, तिथं रोडच नाही जायला, रेंज येत नाही तिथं. असा विषय, तिथं जावं लागेल बघायला. आपली आणि स्वतःची जागा आहे भाऊ. रोड बनवायला रोड आपल्याला ना फक्त सुरुवात काय करावं लागेल माहिती का? रोड बनवायचा, लाईटी टाकून घ्यायच्या. कारण तिथे फक्त आपली जमीन आहे, तिथं घर असून उपयोग नाही. त्या घरात काही कुत्र राहत नाही तिथं. म्हणजे बाकीची सगळी सोय. मग विहीर आहे, विहिरीत गाळ आहे अख्खा. फक्त म्हणजे पाणी पण होईल आपल्याला विहिरीचं. सगळं चांगलं आहे बघा. असं तर डिपॉझिट पण नका देऊ म्हणतात. 100 मध्ये 30 किलोमीटर रोड बनवून घ्यायचा पहिला. 30 किलोमीटर रोड बनवून मीटिंग आणि स्वतःची जागा आहे आपली. म्हणजे आपल्या 5 चुलते आहे ना, ती जागा आहे. बरं विषय असा अजून की ती त्याच्या जमिनीत आहे ना, आपल्याला जर रोड केला भैंचोत गावात एकही माणूस राहत नाही असलं घर आहे. एकदम 1 नंबर नाही का? अख्खी सोसायटी असली भारी होईल ना. आणि कधी बघा तिथं वाघ भीक सगळे असतात. 1 नंबर लोकेशन आहे भाई. कधी बी जावा तिथं. पहिला भाऊ रोड करायला लागला 30 किलोमीटर. भाऊ तिथं आहे ना 30 किलोमीटर आपल्याला रोड करावा लागेल. पहिला सिमेंटाचा 8 पदरी. पण नंतर गाड्या बिड्या यायला हे लागेल ना, 1000 पोकलेला लागतील तिथं लावायला. फक्त आनंद दिवाळी फोटो काढायचे घेऊन जायचे नाही का? पण त्यांना 10च फ्लॅट द्या. हे कडक साईड आहे ती. कशी कुत्र राहते. एक काम करतो, मला पाठवून द्या लोकेशन. पाठवतो. लोकेशन वर जावं लागेल राव तिथं. मी काय म्हणतो डायरेक्ट दाखवूनच आलो असतो ना. आता मग एका बिल्डर बरोबर झालं तर ते आई घालेन मला आया बहिणीवरून शिवाय दिले. मग तुमचं नाव सांगितलं, जरा ग बसलाय तो. सांगतो मी सगळं तुम्हाला. 1 मिनिट जाऊ, फोन येतोय. फोन कर. असं नका त्याला गंडवायचं आपल्याला. तुम्ही डायरेक्ट आईचं दाखवायचं. गाड बनवायचा लोकांचा. आईचं नाही लोकांकडे आहे ना. आहे की लोकांकडे पाहिजे. लोक देतील की आपल्याला माहिती. अजय भाऊ दिसतो ना तू? तिकडं आहे काँग्रेसच्या काळात काही लोक नसती का भाऊ? काँग्रेसच्या काळात काय ओमकार सारखं काळा काळामध्ये काँग्रेसच्या काळात नव्हती काय काळी लोक? आम्ही पोहोचलोय समृद्धी महामार्गावर. आम्ही पोहोचलोय आता संभाजीनगर मध्ये. आता संभाजीनगर क्रॉस करून चाललोय पुढं. आता आमची बघा पाटण मोडामोडी चालली. ए बाईला मोडशीन काय आमची? बरोबर हायवेच्या कडेला. आपले कुठे एवढे वाईट दिवस आले बाबा असल्यावर. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला आलेलो आहे आता. नॉनस्टॉप जायचं ठरलं. सगळे म्हणले की जाऊ नॉनस्टॉप. सगळे जोशात आहे. आणि आई गाडीने घेतलं झोपून जोशात आणि दिली मला गाडी चालवाय. मला म्हणले तुला लय भारी गाडी चालवाय ती. आता काय भावांनो, मित्रांसाठी चालवायला लागेल. चला भेटू पुढच्या.